पुरवठा विभागाचे साखरेच्या साठेबाजीवर सांगली मिरजेत 9 ठिकाणी छापे, 11 पथकांकडून विशेष तपासणी मोहीम. सांगली जिल्ह्यात साखरेचे दर प्रति किलो 75 रुपयांपर्यंत गेल्याने साठेबाजांना आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगली आणि मिरजेतील 9 ठिकाणी छापे टाकून तपासणी केली. मात्र या कारवाईत कुठेही साखरेचा अतिरिक्त साठा आढळून आला नाही, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांसह त्यांच्या गोदामांची अचानक तपासणी करण्यात येते आहे. सांगली आणि मिरज शहरातील नामांकित बाजारपेठांमध्ये तपासणी केली आहे. साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ केली जाते आहे का, याची पडताळणी करण्यासाठी पुरवठा विभागाकडून विशेष लक्ष दिले जाते आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 आणि जिल्हा स्तरावर 1 अशी एकूण 11 पथकांकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते आहे. व्यापाऱ्यांकडील साखरेचा साठा, विक्री आणि उपलब्धतेची तपासणी केली जाते आहे. साखरेची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.